उद्धव ठाकरे आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। दरम्यान त्यांच्या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरे आता बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत आणि त्यांचा दौरा आता सुरू होतोय, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। उद्या सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे। या ठिकाणी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता मैदानात उतरले आणि महाराष्ट्रव्यापी दौरा त्यांनी सुरू केलेला आहे आणि आज सायंकाळी ते यवतमाळात दाखल होणार आहे। यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे। त्या दृष्टीने यवतमाळमध्ये उद्याला सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी संवाद साधतानाच ते खासदार संजय देशमुख यांचा समाचार घेणार आहेत। खासदार संजय देशमुख हे शिवसेना युबीटीचे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत आणि त्यांनी देखील या पक्षांतरांमध्ये सहभागी होत आता मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलेलं आहे। त्यामुळं निश्चितच निष्ठावान शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि त्यामुळंच आता या शिवसैनिकांची मोड बांधण्यासाठी त्यांच्यामध्ये उमेद जागवण्यासाठी पुन्हा उद्धव ठाकरे हे आपल्या शिलेदारांसह यवतमाळमध्ये येणार आहेत। यवतमाळमध्ये येताना त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यासारखे दिग्गज नेते देखील यवतमाळात येणार आहे आणि निश्चितच यवतमाळमध्ये येऊन ते परत एकदा मशाल फुंकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये नवी चेतना जागविण्यासाठी शिवसैनिकांना संबोधित करणार आहे।